नमस्कार, गुड मॉर्निंग. अकूज किचनमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज रविवार स्पेशल रेसिपीमध्ये माझ्याकडनं आज मी करत आहे ते पनीर पकोडा. तुम्ही पाहू शकता, मी हे अमूलचं पनीर घेतलेलं आहे. सगळी तयारी झाली आहे माझी, मी दाखवतो तुम्हाला. त्याच्यामध्ये कोटिंगसाठी आपण पहिल्यांदा घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. त्याच्यानंतर आहे ओवा आणि जिरे यांची पूड. हे आहे काळं मीठ, मसाला आहे, हळद आहे, तिखट आहे, सोडा आहे, हे लसूण आणि अद्रकाची पेस्ट आहे आणि हे चाट मसाला आहे. हे सगळं आपण आता याचं कोटिंग करणार आहे. याच्यासाठी मी ह्या बाउलमध्ये डाळीचं पीठ, बेसन पीठ आणि कॉर्नफ्लॉवर काढून घेतो आणि हे सगळं त्यात मिक्स करणार आहे. पाहत राहा अकूज किचन. आजची स्पेशल रेसिपी पनीर पकोडा. मस्त खा, स्वस्त रहा. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत अकूज किचनमध्ये. आज आपण करत आहोत पनीर पकोडा. तर मी या बाउलमध्ये आता कॉर्नफ्लॉवर आणि डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आता मी हळूहळू या सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये एकत्र करतो. बघत राहा पनीर पकोडा, आजची रविवार स्पेशल रेसिपी. त्याच्यानंतर हे काळं मीठ आणि चाट मसाला टाकून घेतो. हे लसूण आणि अद्रक याची पेस्ट. थोडं तिखट, थोडंसं आपल्याला तिखट करायचं आहे, म्हणजे आपण थोडंसं मी तिखट घेतो. थोडी हळद, थोडा गरम मसाला, चवीपुरतं काळं मीठ. बघत राहा अकूज किचन. आजची स्पेशल रेसिपी पनीर पकोडा. मी आता हे मिश्रण आता चांगलं कालवून घेतो. अकूज किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत. आपण बघू शकता, आता आपण जे घेतलं होतं कोटिंगसाठी ते मी आता सगळं व्यवस्थित मिश्रण तयार केलेलं आहे. आणि ह्याच्यात मी थोडंसं चवीपुरतं लिंबाचा रस देखील टाकणार आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर टाकू शकता, नाही तर नाही टाकलं तरी चालतं. पण मी टाकतो. थोडंसं तिखट आंबटसर चव छान लागते त्याला. बघत राहा अकूज किचन. आजची स्पेशल रेसिपी आहे पनीर पकोडी. खूप खूप स्वागत अकूज किचनमध्ये. मस्त खा, स्वस्त रहा. आज स्पेशल आहे रविवार पनीर पकोडा. मी आता हे अमूलचं पनीर या प्लेटमध्ये काढून घेतो आणि याचे मी बारीक बारीक आता त्याचे तुकडे करून घेणार आहे. बघत राहा अकूज किचन पनीर पकोडी. बॉक्स उघडतोय मी आता. छानपैकी हे पनीर मी याच्यामध्ये काढून घेणार आहे. बघत राहा अकूज किचन. या प्लेटमध्ये मी पनीर काढलेलं आहे. मी आता त्याचे बारीक बारीक असे पीस करून घेणार आहे. बघत राहा अकूज किचन पनीर पकोडे. पाहिजे त्या साईजमध्ये आपण कट करू शकता. आपल्याला जी साईज पाहिजे ती. मी मीडियम घेणार आहे. अत्यंत सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे आणि खूप छान लागते. पनीरचे सर्व आयटम मला खूप आवडतात. बघत राहा, जरूर ट्राय करा आपण घरी. खूप खूप स्वागत. बघा, मी त्या पनीरचे व्यवस्थित 1-1 इंचाच्या आसपास असे मी त्याचे तुकडे करून घेतले. मी आता या कोटिंगमध्ये याला मिक्स करून डीप फ्राय करणार आहे. बघत राहा अकूज किचन. आजची स्पेशल रेसिपी पनीर पकोडे. मस्त खा, स्वस्त रहा. सगळ्यांचं स्वागत. आज आपण करत आहोत पनीर पकोडे. तुम्ही बघू शकता पनीर आता तयार आहे, कोटिंग पण तयार आहे आणि मी आता कढईमध्ये तेल पण घेतलेलं आहे, तापायला ठेवलेलं आहे. आता मी आता ह्याला
डीप फ्राय करणार आहे. बघत राहा. सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण करत आहोत पनीर पकोडे. बघा आता तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे. मी आता पनीरचे पीस या कोटिंगमध्ये टाकून याला डीप फ्राय करणार आहे. बघत राहा. अकूज किचन. आजची स्पेशल रेसिपी आहे पनीर पकोडे. मस्त खा, स्वस्त राहा. मी आता डीप फ्राय करणार आहे. बघत राहा. पनीर पकोडे. बघू शकता आपण पकोडे चांगले तेलात तळले जात आहेत. थोडंसं त्याला तळल्यानंतर त्याला पलटून घ्यायचं. खूप छान रेसिपी आहे ही. जरूर एकदा तुम्ही करा. नाहीतर माझ्या घरी खायला या आज. जरूर आपलं खूप खूप स्वागत आहे माझ्या घरी. मला खूप आवडते ही रेसिपी. मी साधारणतः 1-2 महिन्यामध्ये ही घरी करतच असतो. बघत राहा. अकूज किचन. सर्वांचे खूप खूप स्वागत. आपण बघू शकता की पनीर पकोडे हे आता तयार झालेले आहेत आणि ते तुम्ही शेजवान सॉस किंवा टोमॅटो सॉस किंवा मग पुदिन्याची चटणी ह्याच्यासोबत तुम्ही त्याला सर्व करू शकता. बघा, नक्की घरी ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मस्त खा, स्वस्त राहा. बघत राहा अकूज किचन. आणि जर जमलं तर माझ्या घरी नक्की या, नक्की या, नक्की या. थँक यू व्हेरी मच. बघत राहा अकूज किचन.